36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकंड जगन रोजेकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय पोलीस सेवा IPS मध्ये यश संपादन केल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी भिकंड रोजेकर आणि त्यांच्या आईवडिलांसह सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रोजेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शहरातील शिवसेना भवन येथे हा सत्कार सोहळा संपन्न झालाय. तालुका शिवसेना सिल्लोड शहर चर्मकार समाज बांधव आणि कृष्णा लहाणे मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार सत्तार म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली पाहिजे. भिकंड रोजेकर यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर अभ्यासाच्या जोरावर IPS सारख्या प्रतिष्ठित सेवेमध्ये स्थान मिळवून परिसराचं नाव उज्ज्वल केलंय. त्यांचं यश हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचंही यांनी यावेळी नमूद केलंय. भिकंड रोजेकर यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण गाव, तालुका आणि जिल्ह्याला अभिमान वाटतोय. त्यांच्या यशामागे आईवडिलांचे संस्कार, कुटुंबियांचा पाठिंबा आणि गुरुजनांचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात असल्याचे यावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे दाखवण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने IPS भिकंड जगन रोजेकर हे एक छोट्या गावातून आपली दिल्लीच्या ज्या ठिकाणी त्यांचा जे क्लासेस घेत होते त्या मायनॉरिटीचे विद्यार्थी त्यांच्यासोबत मला वाटतं आज ज्या पदावर ते जाणार आहे तर या भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम करताना समाजाचा कायदा सुव्यवस्था सांभाळणे, अनेक समाजाचे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे वेगवेगळे लोकांची सेवा करण्याची संधी, एक पारदर्शक अधिकारी, एक पारदर्शक IPS पोलीस अधिकारी म्हणून त्यांना आता पुढच्या जीवनामध्ये संघर्ष करायचा आहे. आणि यासाठी किंवा लहाने सर असतील यांनी सांगितलं की बाकी समाज बांधवालाही ही तर मौत पब्लिसिटी आहे, ही आपण करायला पाहिजे, आपण बोलायला पाहिजे की त्यांनी दिल्लीमध्ये भारत देशात कुठल्या राज्यात त्याची पस्तीस होईल आणि त्याच्या हातून समाजाची सेवा करू, देशाची सेवा करू हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि करू शकतो. त्यानंतर मी हमदर्द स्टडी सर्कल एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यांची ऑल इंडिया एक्झाम झाली, ते क्लिअर केली. तिथे आम्ही 150 जण होतो. यावर्षी 150पैकी 15 जण UPSCच्या रिझल्टमध्ये पास झाले. ज्या दिवशी माझा रिझल्ट येणार होता त्या दिवशी माझा मित्र उमर तो म्हणला की भाई आज मी आपके लिए दुआ करूँगा, मेरा रोजा चल रहा है, आज आपके लिए दुआ करूँगा. आणि दुसरा मित्र जो बाबासाहेबांना खूप मानतो तो म्हणतो, तो मला म्हणला दादा मी देवावर विश्वास नाही ठेवत पण आज मी तुमच्यासाठी हात जोडले म्हणे. आणि त्यावेळेस मला कळालं की ही जी पदवी आहे UPSC म्हणजे लोकसेवा आणि लोकशाही या किती मोठ्या आहेत, या सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस हे एकत्रित येतील त्याच वेळी लोकसेवा आणि लोकशाही यांचा खऱ्या आपल्याला विजय होतो. आणि या माझ्या संघर्षामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या आईवडील दोघंही अपंग असताना शेतकऱ्यांचे जे कामाला जायचे असं त्यांनी मला कधी वाटू दिलं नाही की आम्हाला पैशाची गरज आहे. माझे भाऊ त्यांनी मला फक्त पाठिंबा दिला, तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळेस ते असं म्हणायचे सर खरंच मला माझं इन्कम सर्टिफिकेटवर 40,000 रुपये इन्कम आहे पण मला दिल्लीला 15,000 रुपये खर्च लागायचा, पण मला कधीच पैशाची अडचण आली कधीच नाही. म्हणजे ज्यावेळेस हे भाऊ माझ्या रोजगार परिवाराचे सगळे लोक म्हणायचे तू फक्त तू कर. ज्या दिवशी तू पास झाला ना हा टॅग म्हणा रोजेकर. आणि मला वाटतं ज्या दिवशी मी पास झालो सगळ्यांनी खूप जल्लोष केला आणि त्याच दिवशी माझ्या गावाचा, माझ्या परिवाराचा आणि सगळ्या लोकांचा ज्यांच्यावर माझा विश्वास होता त्यांचा विजय झाला. आणि काही चुकलं असेल तर माफ करा, उशीर झाला कारण की सगळेच लोक आले असते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.